तूळ राशी 19 ते 25 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। तूळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार 2026 वर्षाचा पहिला महिना जानेवारी हा अत्यंत खास असणार आहे। जानेवारीचा तिसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। 19 ते 25 जानेवारी हा आठवडा फार खास असणार आहे, कारण या काळात पौष महिना संपतोय आणि माघ महिन्याची सुरुवात होते। या काळात मोठमोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे, त्यामुळे जानेवारीचा तिसरा आठवडा हा तूळ राशीसाठी कसा जाणार ते पाहू। तूळ राशीसाठी या आठवड्यात आर्थिक परिस्थिती चांगली असेल, प्रेमसंबंधही चांगले असतील। आठवड्याच्या सुरुवातीला जास्त खर्च तुम्हाला त्रास देईल, तुम्ही ताऱ्यासारखे चमकाल आणि लक्ष केंद्रित कराल। शेवटी आर्थिक परिस्थितीही मजबूत होईल। हा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी संतुलन आणि समर्पणाचा काळ आहे। तुमची सर्जनशीलता आणि सामाजिक कौशल्ये तुम्हाला नवीन संधी प्रदान करतील। मित्र आणि कुटुंबाशी परस्पर संबंध मजबूत करण्यासाठी हा योग्य वेळ आहे। एखाद्या खास व्यक्तीशी संवाद अधिक दृढ होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नवीन आनंद येऊ शकतो। कामाच्या जीवनात काही आव्हानात्मक परिस्थिती उद्भवू शकतात, परंतु तुमची तर्कशुद्धता आणि राजनैतिक मन गोष्टी चांगल्या दिशेने ठेवण्यास मदत करेल। या आठवड्यात तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या। नियमित व्यायाम आणि संतुलित आहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। आर्थिक बाबींमध्ये परिस्थिती समाधानकारक राहण्याची शक्यता आहे, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे। लांब प्रवासाची योजना आखण्याची वेळ येऊ शकते, जी तुम्हाला नवीन अनुभव आणि ज्ञान देईल। तुमचे आत्मविश्लेषण या आठवड्यात तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करेल, म्हणून तुमच्या आतल्या आवाजाकडे लक्ष द्या। तूळ राशी आधी सत्य, नंतर नम्रता। कोणताही दस्तऐवज, संभाषण किंवा निर्णय हलक्यात घेऊ नका। जर तुम्हाला अस्पष्टता दिसली तर प्रश्न उपस्थित करा। नात्यांमध्ये स्पष्टता आराम देते। तुम्हाला काय हवे आहे आणि तुम्ही काय देऊ शकता ते सांगा। आठवड्याच्या मध्यात 3 खोल श्वास घेतल्याने तुमची उत्तरे सुंदर आणि संतुलित होतील। आठवड्याच्या शेवटी हलकी शांत संगत निवडा। चहा, मेणबत्त्या आणि हळूवार संभाषण तुमचे संतुलन पुनर्संचयित करेल। या आठवड्यात सर्जनशीलता, आनंद आणि आत्मअभिव्यक्ती यावर भर दिला जाईल। तुम्हाला कदाचित जीवनाकडे हलक्या जागेतून पाहायचे असेल। तुम्हाला आनंद देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी होणे पौष्टिक वाटू शकते। तुमच्या भावना व्यक्त करण्याची तुम्हाला अधिक तीव्र गरज वाटू शकते। तुमच्या खऱ्या भावनांना बाहेर पडू देणे आरामदायी ठरू शकते। जीवनाचा आनंद वाटणारी छोटी पावले उचलणे ताजेतवाने असू शकते। तुमच्या हृदयाला जे अन्न देते त्यासाठी जागा बनवल्याने तुमचे चांगले होईल। तुमची आर्थिक परिस्थिती या आठवड्यात लक्षणीयरित्या सुधारण्याची अपेक्षा आहे। ते शेअर बाजार, शेअर्स आणि रिअल इस्टेटमधून चांगले पैसे कमावू शकतात। ते भविष्यासाठी बचत देखील करू शकतात। भागीदारी व्यवसाय देखील लक्षणीय नफा मिळवू शकतात। संशोधन, अध्यापन आणि समुपदेशनात गुंतलेल्यांना लक्षणीय फायदे मिळू शकतात। तूळ राशी आता आपण कुंभ राशीत असल्याने विजय मिळवणे खूप सोपे आहे। कुंभ राशीतील शुक्रासोबत प्रेम आणि प्रणय अनुभवण्याची ही वेळ आहे, ज्यामुळे तुम्ही अधिक आकर्षक आणि आकर्षक बनाल। आठवड्याच्या मध्यात चंद्र मीन राशीत आला की व्यावसायिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात विस्तार आणि वाढीवर लक्ष केंद्रित करा। येथे चंद्र तुमच्या ताटात काही जबाबदाऱ्या जोडत असल्याने तुम्ही नवीन नेतृत्व भूमिका घेऊ शकता, पण तुम्ही ही भूमिका घेण्यास तयार आहात आणि एकदा चंद्र मेष राशीत आला की तो तुम्हाला अधिक समाधान केंद्रित रणनीती बनवतो। जरी तुम्ही या आठवड्याच्या शेवटी जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले असले तरी जास्त आवेगी न होण्याचा प्रयत्न करा। तूळ राशी हा आठवडा तुमच्यासाठी संतुलित राहील। कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत सुसंवाद साधून काम केल्याने मोठे यश मिळेल। तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि तुम्ही गमावलेला निधी परत मिळवू शकाल। मानसिक शांतीसाठी योग आणि ध्यान करा। एकंदरीतच 19 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या आठवड्यात गुरुची उपस्थिती तुमच्या आकर्षण आणि वाटाघाटी कौशल्यांना वाढवते, ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध मजबूत करण्यासाठी हा एक उत्तम काळ बनतो। कामाच्या ठिकाणी कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि टीमवर्कला प्रोत्साहन देण्यासाठी राजनैतिकतेचा वापर करा। 20 जानेवारीच्या आसपास शुक्र सर्जनशीलता वाढवतो, शांतता आणि आनंद आणणाऱ्या कलात्मक उपक्रमांना किंवा छंदांना प्रोत्साहन देते। आर्थिकदृष्ट्या खर्चाचे निरीक्षण करा। सहकार्यातून नफा मिळवण्याच्या शक्यता आशादायक असतात। अनावश्यक खर्च टाळा। सामाजिक क्रियाकलाप नेटवर्किंगच्या संधी देऊ शकतात। संभाव्य फायदेशीर संबंधांमध्ये व्यस्त राहा। आठवड्याच्या अखेरीस चिंतनशील मनस्थिती आत्मनिरीक्षणाला आमंत्रित करते। योग किंवा वाचन यासारख्या विश्रांती पद्धती आंतरिक सुसंवाद राखण्यास मदत करतात। कोणत्याही उदयोन्मुख वैयक्तिक सत्यांकडे लक्ष द्या।
तुमच्या निर्णयांचे मार्गदर्शन करा. संतुलन महत्त्वाचे आहे. आठवड्याच्या आशादायक ऊर्जा आणि संधींचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी तुमचे सामाजिक क्षेत्र आणि स्वतःची काळजी घेण्याच्या विधी स्थिर करण्यावर लक्ष केंद्रित करा. एकंदरीतच पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.